आज डबल धमाका आहे, कारण आज 31st आहे आणि रविवार सुद्धा, त्यामुळे सर्वाधिक गर्दी दिसते ती मटणाच्या दुकानांवर। कोल्हापुरात मटण दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात। तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटणावर ताव मारायचा तमाम कोल्हापूरकरांचा बेत आहे। म्हणूनच आज तमाम ताजी मटणाच्या दुकानात रांगेत उभे असल्याचं दृश्य दिसते। आज रविवार आहे, त्यामुळे ज्यांना 31 साजरा करायचा आहे त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। या मटणाच्या दुकानांवर कशा रांगा लागल्याचा अंदाज आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। 31 डिसेंबर म्हटल्यानंतर कोल्हापूरकरांचा मटण खरेदीचा बेत ठरलेलाच असतो। आपण पाहतोय सकाळपासूनच मटण खवय्ये कोल्हापूरकरांनी मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच आपण पाहतो की 31 डिसेंबर आणि त्यात रविवार आलेला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यामुळे दुग्ध शर्करा योग आहे असं कोल्हापूरकरांना वाटतंय। कोल्हापूरकर आहेत जे सकाळ सकाळी डबे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, सकाळ सकाळ डबा घेऊन आलाय, कशा प्रकारची एकूण तुम्हाला संध्याकाळचे ओढ लागलेले असं आपल्याला म्हणता येईल? संध्याकाळच्या वेळेपेक्षा आज रविवार 31 डिसेंबर आणि संकष्टी नेमकी काल झाली। आज संकष्टी आले, सगळ्यांचा हिरमोड झाला असता आणि आज खरोखर लय भारी वाटते। आणि आज दिवसभर आम्ही मटणाचा आस्वाद घेऊन 31 डिसेंबर घरामध्ये साजरा करतोय। नववर्षाचं स्वागत म्हणजे मटण खायचं, त्याच्यानंतर एकदम मस्त मजा करायची आणि नववर्षाचं स्वागत करायचं। कशा प्रकारचं प्लॅनिंग ठरलंय कोल्हापूरकरांचं? प्लॅनिंग तर अगदीच छान आणि जसं तुम्ही म्हटला त्याप्रमाणे अगदी दूध शर्करेचाच योग आहे हा रविवार आणि 31 डिसेंबर। तर जल्लोष आणि उत्साही वातावरणामध्ये आम्ही याचं स्वागत करू। मटण चिकन तर घेतलेलंच आहे, पाहुणे मंडळी आम्ही सगळे एकत्र मिळून एन्जॉय करू आणि नवीन वर्षाचं खूप जोरात स्वागत करू। आपण पाहिलं की दुग्ध शर्करा योग जो आहे तो आज आलेला आहे, कारण काल संकष्टी झालेली आहे आणि आज 31 डिसेंबर आणि त्यात रविवार असं सगळा योग जुळून आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांचं प्लॅनिंग जे आहे ते ठरलेलं आहे। आज दिवसभर मटणावर ताव मारायचा, संध्याकाळी मस्त एन्जॉय करायचा आणि त्याच्यानंतर नववर्षाचं स्वागत करायचं, अशा प्रकारचं नियोजन कोल्हापूरकरांनी केलेलं आहे। कॅमेरा मृत्युंजय प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।